आज मला आवडलेली गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्टोरी आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सोनं आणि लोखंड हे 2 धातू आहेत. सोन्याला जर वेगवेगळा आकार द्यायचा असेल, तर त्याला लोखंडाचे खूप घावे झेलावे लागतात. तसंच लोखंडालाही वेगवेगळा आकार जर द्यायचा असला, तरी त्याला लोखंडाचे वेगवेगळे घाव झेलावे लागतात. मग सोनं एक वेळा काय करतं, की लोखंडाला विचारतं, "मला जेव्हा आकार घ्यायचा असतो कुठलाही, तेव्हा मला पण खूप घाव झेलावे लागतात. मग मी तर ओरडत नाही, मी तर कुठलाही आवाज करत नाही, मग तू का बरं ओरडतोस?" तेव्हा लोखंड प्रेमाने आणि पोलाइटली उत्तर देतं, की "तुला घाव देणारे हे परके असतात, पण मला घाव देणारे हे आपले असतात." खरंच मनाला एकदम गोष्ट लागून गेली. आता बघा ना, खरंच आहे, जेव्हा आपले लोक आपल्याला त्रास देतात ना, त्यावेळी खूप त्रास होतो आणि परके बोललं तर एवढं काही वाटत नाही. आणि मला ही गोष्ट आज कळाली, म्हणजे जेन्युइनली डोळ्यादेखत पाहायला मिळाली, की सोन्याला एवढे घाव झेलावे लागतात, त्याला अग्नीतून निघावं लागतं आणि तेव्हाच कुठं सोनं चमकतं. आज असंच झालं होतं. खूप दिवसाची माझी अंगठी होती, जी की मला व्यवस्थित करून आणायची होती. त्याचे शेप गेला होता आणि मला त्याला व्यवस्थित करून आणायचं होतं. त्यासाठी मी मार्केटला गेले आणि लाईव्हली पाहिलं, की सोन्याला किती हातोडीचे घाव झेलावे लागतात, तेव्हाच ती एवढी चमकते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.